नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी टायगर सेनेतर्फे अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदन प्राप्त झाल्यानंतर आमदार आमशा पाडवी यांनी तात्काळ नवापूर तालुक्यातून बंधारे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी शाळेतील परिस्थितीची माहिती घेतली आहे, तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घटनेचा आढावा घेतलाय। स्थानिक नागरिक आणि पालकांशी संवाद साधताना आमदार पाडवी यांनी या घटनेबाबत निष्पक्ष चौकशी होईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली आहे। तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत। या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। आदिवासी टायगर सेनेनंही दोषींवर त्वरित कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी कायम ठेवली आहे। निवेदनावर किरण वळवी, निशांत गावित, लाजरस गावित यांच्या सह्या आहेत। सातपुडा एक्सप्रेस न्यूजसाठी मुख्य संपादक सुनील गावित, नवापूर। बंधारे आश्रमशाळा हे 3 दिवसापासून जे एक लहान मुलाच्या मृतदेह इथे सापडला आणि म्हणून मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की असं आहे साहेब, तुम्ही तिथे विजिट द्या। पण आज आम्ही विजिटला आल्यानंतर विचारपूस केली असताना जे पाण्याची टाकी आहे आणि त्या टाकीवर कधी झाकण ठेवला नाही असं विषय आहे। आता मध्ये जे असेल ते तर खोल येतील, पण आज पाहणी केली असताना तिथे फक्त झाकण होता आणि त्या म्हणून ते मुलगा तिथे वारला आहे असं आज आपण तिथे करतो। पण हे एक घटना नाही, एक तिसरी घटना आहे आणि म्हणून जे बी दोषी असेल ते दोषींवर कसं कारवाई करायचे, काय कारवाई करायचे, काय पाठपुरावा करायचे ते मी 100% करेल। आता मला कळलं कालपासून इथे जे कर्मचारी होते त्यांना पोलीसवाले घेऊन गेले आहे। अटक केलं, काय केलं ते आता मला माहिती नाही, पण ते मी पूर्ण 100% पाठपुरावा करेल। जे बी दोषी असेल तो कोणी बी सापडला, तो मुख्याध्यापक असेल किंवा अधीक्षक असेल, जो बी असेल दोषी त्यांच्यावर कारवाई करेल।